हे बघा, टम्म फुगलेली हिरवी हिरवी पालकपुरी आहेत तयार। थंडीमध्ये सकाळी नाश्त्यात खस्ता पालकपुरी असली तर सर्वांना मजा येतो। तसेच पालकपुरी बनवायला खर्च अजिबात येत नाही, घरच्याच साहित्यात होते। पण यासाठी मी तुम्हाला पालकपुरी खस्ता आणि क्रिस्पी राहावी यासाठी काही टिप्स सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। नमस्कार, ज्योती हेल्दीयर मध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज आपण पालकपुरी बनवणार आहे। तर पालकपुरी बनवण्यासाठी मी येथे एक जुडी पालक निवडून पाण्याने क्लीन करून पाने तोडून घेतलेली आहेत। सर्वात आधी गॅस ऑन करून मी एका गंजात 2 ग्लास पाणी गरम करायला ठेवले। आता या गरम पाण्यामध्ये 1 चम्मच मीठ घालू। मीठ गरम पाण्यामध्ये मिक्स करून घेऊ। मीठ घातल्याने पालक हिरवीगार राहतो, पालकचा रंग अजिबात बदलत नाही। आता या गरम पाण्यामध्ये पालक घालू आणि चम्मचने पालक दाबून घेऊ, म्हणजे पालक छान शिजून येईल। पालकचा कच्चेपणा निघून जाण्यासाठी फक्त 2 मिनिट पालक आपल्याला शिजवायचा आहे। 2 मिनिट झालेले आहे। आता गॅस ऑफ करू। मी एका बाउलमध्ये थंड पाणी घेतलेले आहे। पालक गरम पाण्यातून काढून थंड पाण्यामध्ये घालूया। पालक थंड पाण्यात घातल्याने पालकेचा रंग हिरवागार राहतो। पालक थंड पाण्यात रेस्ट होतपर्यंत आपण वाटण करून घेऊ। मिक्सर पॉट मध्ये 6 ते 7 हिरवी मिरची घालूया। 5 ते 6 अद्रकाचे छोटे तुकडे, 15 ते 16 लसूण पाकळ्या, 1 चम्मच हिरवी सोप। हिरवी सोपने पुरीचा स्वाद आणखीनच वाढतो। 1 चम्मच जिरा। आता याचे मिक्सर मध्ये जाडसर वाटण करून घेऊया। हे बघा, आपले छान जाडसर वाटण झालेले आहे। आता यामध्ये बॉईल केलेली पालक घालूया। पालक वाटणाबरोबर घातली असती तर छान वाटण बारीक झाले नसते। आता थोडी यामध्ये कोथिंबीर घालूया। आता यामध्ये थोडेसे पाणी घालून मिक्सर मध्ये पेस्ट करून घेऊ। आता पालकची हिरवी ही पेस्ट एका बाउल मध्ये घालू। आता या पालकच्या पेस्ट मध्ये 1 चम्मच ओवा घालू। अर्धा चम्मच गरम मसाला। यामध्ये आपण गरम मसाला घातला कारण आपण मसाला पालकपुरी बनवणार आहेत। अशी मसाला पालकपुरी तुम्ही नक्की करून बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। 1 चम्मच धनिया पावडर, 1 चम्मच लाल मिरची पावडर। पेस्ट मध्ये हिरवी मिरची घातली होती त्यामुळे लाल मिरची पावडर पाहूनच घाला। स्वादानुसार मीठ, 1 चम्मच पांढरे तीळ, 2 चम्मच रवा। रवा घातल्याने आपली पुरी छान कुरकुरीत होते। 2 चम्मच बेसन। बेसन घातल्याने पुरीची आणखीनच टेस्ट वाढते। आणि 1 चम्मच तूप। तुपाने पुरीला खस्ता पण येते आणि पुरी तेल शोषून घेते। आता या सर्व वस्तू मिक्स करून घेऊया। त्यानंतर 1 वाटी गव्हाचे पीठ घालूया। आता पीठ मळून घेऊया।
मी 1 वाटी पीठ घातले होते, पण आणखीन अर्धी वाटी पीठ यामध्ये घालते. पीठ मात्र आपल्याला गव्हाचेच घालायचे आहे. आपल्याला थोडे थोडे पीठ घालायचे आहे. तुम्ही मात्र अंदाज घेऊन पीठ घाला. पीठ आपले छान मळून झालेले आहे. आता या पिठाच्या गोळ्यावर थोडेसे तेल घालूया. आणखी पिठाचा गोळा सॉफ्ट करून घेऊया. पिठाच्या गोळ्यामध्ये तेल घातल्याने हाताचे आणि भांड्याचे पूर्ण लागलेले पीठ निघून जाते आणि गोळा छान सॉफ्ट होते. आता या पिठाच्या गोळ्यावर झाकण ठेवून 10 मिनिट मुरू देऊ. आता 10 मिनिट झालेले आहे. झाकण उघडून बघू. हे बघा, आपले पीठ छान मुरलेले आहे. आता पुरीसाठी छोट्या छोट्या लोळ्या करून घेऊ. हे बघा, पुरीसाठी आपले छोटे छोटे गोळे तयार करून झालेले आहे. आता हे थोड्या वेळ पुरते साईडने ठेवूया. सर्वात प्रथम पोळपाटाला तेल लावून घेऊ. आता पुरीसाठी छोटीशी लोळी घेऊया आणि ही लोळी लाटून घेऊया. पोळपाटावर पुरी लाटते वेळेस पीठ अजिबात लावायचे नाही, कारण तेलात पुरी तळते वेळेस पीठ तेलामध्ये पसरते. पुरी एकदम पातळही लाटायची नाही आणि जाडी पण लाटायची नाही. आपल्याला पुरीसाठी एवढी थिकनेस हवी. आता या पुरीवर थोडे थोडे तीळ लावून घेऊ. तीळ लावल्याने पुरी आपल्याला खाते वेळेस अप्रतिम लागते. दुसरी पण पुरी लाटते वेळेस पोळपाटाला तेल लावायचे आणि पुरी लाटून घ्यायची. आपले पीठ छान मुरल्या गेल्यामुळे पुरीला अजिबात चिऱ्या पडलेल्या नाही. अशाच पद्धतीने बाकीच्या पुऱ्या आपण लाटून घेऊ. इकडे मी तेल गरम करायला ठेवले आहे. तेल गरम झाले की नाही थोडा पिठाचा गोळा घालून बघू. हे बघा, तेल आपले छान गरम झालेले आहे. पिठाचा गोळा आपला वर आलेला आहे. हा काढून घेऊ. गॅस मात्र मोठा ठेवायचा. आता यामध्ये तेलामध्ये पुरी घालू आणि तळून घेऊया. हे बघा, आपली पुरी छान फुललेली आहे आणि तेलाच्या वर पण आलेली आहे. या पुरीवर असे तेल सोडायचे. पुरीच्या कडा अशा प्रेस करायच्या, म्हणजे आपली पुरी छान फुलते. आता पुरी पलटून घेऊया. हे बघा, आपली पुरी किती छान टम्म फुगलेली आहे. अशाच बाकीच्या पुऱ्या आपण तळून घेऊया. आता ही पुरी प्लेटमध्ये काढून घेऊ. ही पुरी बघा किती आपली छान खस्ता झालेली आहे. मी तुम्हाला ही पुरी तोडून दाखवते. हे बघा, अशाच पद्धतीने दुसरी पण पुरी आपण तळून घेऊया. हे बघा, दुसरी पण पुरी आपली टम्म फुगलेली आहे. आता ही पुरी पलटून घेऊया. आता ही पुरी आपली झालेली आहे. आता दुसरी पण पुरी आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. अशाच पद्धतीने बाकीच्या पुऱ्या आपण तळून घेऊया. आता आपल्या पालक पुऱ्या झालेल्या आहेत. आता या पालक पुऱ्यासोबत खाण्यासाठी केलेली आहे मी आलूची चटणी. आलूची चटणी सर्व करू. यावर थोडी कोथिंबीर घालू. या आपल्या टेस्टी टेस्टी पालक पुऱ्या झालेल्या आहेत. या पुऱ्या बघा तर किती टम्म फुगलेल्या आहेत. या पुऱ्या आलूच्या चटणी सोबत किंवा टमाटरच्या चटणी सोबत खायला अप्रतिम लागतात आणि घरी सगळ्यांनाच या पालक पुऱ्या आवडतात. म्हणून अशा पालक पुऱ्या माझ्या व्हिडिओप्रमाणे करून बघा आणि कमेंट्समध्ये मला सांगा. हेल्दी खा, हेल्दी रहा आणि ज्योती हेल्दी आहार चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद.